नाशिक जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग देणारी एक महत्त्वाची बैठक आज चांदवड तालुक्यातील वडाळी भुई येथे पार पडली आहे. शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थित वृंदावन हॉटेल येथे ही आढावा बैठक उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात संपन्न झाली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघासह चांदवड, देवळा आणि निफाड या विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. संवाद दौरा या उपक्रमाच्या माध्यमातून थेट कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाला सुरुवात होण्याआधीच वातावरण उत्साहानं भारलेलं पाहायला मिळालं. मान्यवरांच्या आगमनावेळी गेटवरच हायड्राच्या सहाय्यानं भव्य हार घालून त्यांचं स्वागत करण्यात आलंय. यासोबतच फटाक्यांची आतिषबाजी, घोषणाबाजी आणि जल्लोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अभंगांच्या सुरेल वातावरणात मान्यवरांचा कार्यक्रमस्थळी प्रवेश झाला, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला पारंपरिक आणि भावनिक स्वरूप प्राप्त झालं. या बैठकीला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, नांदगावचे आमदार सुहास अण्णा कांदे, शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवरील विविध समस्या, अडचणी आणि संघटनात्मक मुद्दे थेट नेत्यांसमोर मांडले. कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमानंतर खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री दादाजी भुसे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध राजकीय आणि स्थानिक प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रोसिजरचा भाग आहे. आंदोलन भरपूर लोक करतात, त्याच्यामध्ये जे रेग्युलर प्रोसिजर आहे. महायुतीमध्ये विधान परिषदेच्या जागा वाटपून बराच चर्चा सुरू आहेत. आपल्या शिंदे गटाने 5 पेक्षा जास्त जागांवर दावा केला. चर्चा सुरू आहे. समन्वय समितीच्या बैठका ज्या आहेत त्या झालेल्या आहे. येणाऱ्या काळामध्ये कोण किती जागेवरती जे लढणार आहे आपल्याला काय. राष्ट्रवादीच्या नेत्या सुनीताताई पवार यांच्या नेतृत्वामध्ये आज राष्ट्रवादी काही नाराज आमदार होते, त्यांची बैठक पार पडली. मंत्री काही नाराज होते. त्यांचा पक्षाचा विषय, पक्षाच्या बैठका ज्या आहेत त्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर होत असतात. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आज महत्त्वाची बैठक झाली संपन्न होणार आहे. काही केंद्रीय मंत्रिपदामध्ये काही फेरबदल करण्याची चर्चा. तुम्हाला कोण बोललं? सरन्यायाधीशांनी एक वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याच्या मला वाटतं ते जे वक्तव्य आहे ते कशा प्रकारे बोललं गेलं आणि त्याच्यावर त्याचे पडसाद जे आहे ते उमटत आहे. आणि मला वाटतं सगळ्यांनी त्याच्यामध्ये जे आहे आणि झुरळ पक्षाची स्थापना करण्यात आली. खूप फॉलोअर्स वाढत आहेत. खूप काही गोष्टी होत असतात. प्रत्येक गोष्टीवरती जे आहे ते आपण रोल हे रोल रोल का संतोष रोल का संतोष बटा रोल ऍक्शन. आज शिंदेसाहेब आज आपल्या उपस्थितीमध्ये निफाड आणि चांदवडचा दौरा झाला. काय पदाधिकाऱ्यांशी आपलं बोलणं झालं, काय आता पुढची रणनीती येणाऱ्या निवडणुकीची? सविस्तर चर्चा जी आहे ही 2.5 तास निफाड आणि चांदवड या विधानसभा मतदारसंघातील सर्वच पदाधिकाऱ्यांशी झाली. या बैठकीला मंत्री महोदय दादासाहेब भुसे, त्याचबरोबर आमदार महोदय कांदे साहेब, भाऊ चौधरी, हे सगळे लोक जे आहेत ते उपस्थित होते. प्रमुख पदाधिकारी मीनाताई उपस्थित आहेत. तर ह्या सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. त्यांच्या काय समस्या आहेत, कशा प्रकारे पक्ष जो आहे तो वाढतोय, कशा प्रकारे नेमणुका झालेल्या आहेत, काय त्यांच्या गाव पातळीवरच्या समस्या, त्या सगळ्या समस्येवरती जी आहे ही चर्चा झाली. आपण सगळ्यांना माहिती आहे की नीटचे पेपर लीक झाल्यानंतर खूप अरेस्ट जे आहे ते त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असतील किंवा पूर्ण देशामध्ये असतील झालेले जे जबाबदार आहेत त्याच्यावरती कारवाई होते. सीबीआय इन्क्वायरी लागलेली आहे. पण सरकार देखील याच्यावरती खूप गंभीर आहे. येणाऱ्या काळामध्ये असे प्रकार होणार नाही, त्याच्यासाठी फुल प्रूफ मेकॅनिझम देखील सरकार जे आहे डेव्हलप करेल. आज राज ठाकरे यांना ठाणे कोर्टात हजर करण्यात. नीट भरतीमध्ये मोठा घोटाळा समोर आलाय. पेपर फूट प्रकरण झालं. लातूरमधून आरसीसी डॉक्टर त्याला अटक करण्यात आली आणि आज पुन्हा एका डॉक्टरला त्यात अटक करण्यात आली. नाही, आपल्या सर्वांना निश्चितपणे या गोष्टीचा खेद आहे. मला वाटतं की अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी केलेली आणि या घोटाळ्यामुळे निश्चितपणे निराशा आहे. परंतु आपण जर बघितलं असेल तर केंद्र शासनाने अतिशय गंभीरपणे हा विषय घेतलेला आहे. सीबीआय चौकशी प्रगतीपथावर आहे. अनेक लोकांना अटक करण्यात आलेली आहे. त्याचा संपूर्ण
डिटेल खोलपर्यंत तपास त्या ठिकाणी सुरू आहे. आणि या दृष्टिकोनातून नव्हे तर मला वाटतं की पाठीमागच्या काळापासूनच आम्ही पण क्लासेसच्या संदर्भामध्ये काही नियमावली करायला घेतलेली आहे. लवकरच त्याला अंतिम रूप देऊन आपल्या समोर ते येईल. विखे पाटलांनी काय बोला बोला ना. खाजगी क्लासेसच्या संदर्भामध्ये नियमावली तयार करण्याचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याचं प्रारूप जवळपास तयार करण्यात आलेलं आहे. निश्चितपणे त्याला मान्यता झाली की आपल्या समोर ते ठेवू. राज ठाकरेंची निर्देश मुक्त झाली त्यावर त्यांना शुभेच्छा. मी तेच सांगितलं की इतर राज्यांमध्ये या संदर्भातले काय नियम आहेत. गेल्या 4-6 महिन्यापासून विभाग या विषयावर अभ्यास करतो आहे. त्याचं प्रारूप जवळपास आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि या संदर्भामध्ये काय काय नियम केले पाहिजे ते सर्व तयार केले. रत्नागिरीच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. सगळ्या विचारणार. या बैठकीमुळे आगामी राजकीय हालचालींसाठी शिवसेना अधिक सक्रिय होणार असल्याचे संकेत मिळत असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. लोकमत.com साठी किरण नाईक, चांदवड, नाशिक.